वर्ष पालखीचं आपलं आणि आता कधी पालखी असेल, काय याची परंपरा आहे? आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा 6 जूनला श्री क्षेत्र मुक्तानगरहून प्रस्थान झाला. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 दिवसाचा प्रवास करून बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो जवळजवळ 8 दिवसाच्या प्रवासाला असतो. जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4 दिवस, बीड जिल्ह्यामध्ये 7 दिवस आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये 4 दिवस आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 दिवस असा 30 दिवसाचा प्रवास करीत हा पालखी सोहळा आषाढ महिन्यातील 9मीला पंढरपूरला पोहोचणार आहे. दशमीला सर्व संतांच्या दिंड्यांना सामोरं जाणार आहे. श्री क्षेत्र मुक्तानगर ते पंढरपूर या प्रवासामध्ये 600 किलोमीटरच्या प्रवासामध्ये 6 जिल्ह्यातील प्रवासामध्ये बराचसा आणि आगळा वेगळा हा पालखी सोहळा आहे. जाताना गोदावरी स्नान आईसाहेबांना जालना आणि बीड या जिल्ह्याच्या बॉर्डरवर होते आणि बीडमध्ये मुक्ताबाईंचे जे आजोबा आहेत गोविंदपंत त्यांची भेट होते आणि असा वैशिष्ट्यपूर्ण पालखी सोहळा सर्व संतांमध्ये श्री संत म्हणून उल्लेखनीय असलेला महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा जो सर्वांच्या आधी निघून सर्वांच्या आधी पोहोचून सर्व संतांच्या सोहळ्याला सामोरा जाण्याचं भाग्याच्या सोहळ्याला लाभलेला आहे. तो आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा आहे. त्याला 318 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे. सरकारने आता ज्या सुखसुविधा ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्याला आहेत, ज्या तुकोबारांच्या पालखी सोहळ्याला आहेत, त्याच धर्तीवर गेल्या कालखंडामध्ये शासनाने त्याची दखल घेत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला सुद्धा स्वच्छतेच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं, पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं या सगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत. आणि या सोहळ्यामध्ये यावर्षी महिलांचा बंदोबस्त म्हणजे महिला जास्त असल्यामुळं महिलांचा बंदोबस्त करण्याकरता पोलीस यंत्रणेने तशा लेडीज पोलिसांची नियुक्ती केली. बुलढाण्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्याची जेव्हा सरहद्द सुरू झाली तेव्हापासून प्रशासनाने चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. आपल्या अपेक्षेपेक्षा चांगले.